नमस्कार मित्रांनो, डे 16 मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण प्रिन्सिपल व्हॅल्यू किंवा प्रिन्सिपल सोल्युशन आपण बघणार आहोत। तर प्रिन्सिपल सोल्युशन करण्याचं मी एक्झाम्पल घेतले sin θ = 1/√2। तर तुम्हाला काय करायचं आहे, हा जो प्रिन्सिपल सोल्युशन जर काढायचा असेल तर आपल्याला अँगल काय करायचं 0 to 2π मध्ये घ्यायचा आहे। मग आता आपल्याला बघा हे ऑल स्टुडंट टेक कॉपीनुसार आपण काय केलं तर बघा 0 to π आणि 2π याच्यामध्ये सगळे अँगल्स येतात। आता sin θ ची व्हॅल्यू किती ती पॉझिटिव्ह दिली आहे। मग पॉझिटिव्ह कुठल्या कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे, एक तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये। तर sin π/4 म्हणजे sin 45 काय असणार आहे 1/√2 असणार आहे। म्हणजे ही पहिली आपली व्हॅल्यू झाली। म्हणजेच काय झालं बघा, याच्यामध्ये राईट हँड साइड इक्वल झाली तर लेफ्ट हँड इक्वल होणार। म्हणजेच काय येणार θ काय आलं तुमचं π/4 आलं। त्याच्यानंतर तुम्हाला सेकंड व्हॅल्यू जर काढायचं असेल तर तुम्हाला काय करायचं बघा, sin काय करायचं π - θ करा। मग sin π - θ केला तर काय होते बघा, sin π - π/4 करा। किती होणार बघा, हे sin 4π - 1π म्हणजे किती होणार बघा 3π/4 इज इक्वल टू ऑल्सो काय असणार 1/2। कारण इथं बघा हे सेकंड क्वाड्रंट मध्ये येणार आहे। π - θ मध्ये काय येणार तुमचं सेकंड क्वाड्रंट मध्ये sin पॉझिटिव्ह राहते आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये राहते। मग इथं गेला तर काय येणार t आणि c मध्ये, म्हणजे आपला जर थर्ड क्वाड्रंट मध्ये आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये काय होणार तर निगेटिव्ह होणार आहे। म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे बघा, आपल्याला अँगल जो पाहिजे आहे जर प्रिन्सिपल व्हॅल्यू काढला तर आपली किती येणार बघा, प्रिन्सिपल व्हॅल्यू काय येणार बघा, प्रिन्सिपल व्हॅल्यू किंवा प्रिन्सिपल सोल्युशन आपण जर म्हटलं प्रिन्सिपल सोल्युशन काय येणार याच्यामध्ये, तर इथे येणार आपलं पहिला π/4 अँड आपलं काय येणार 3π/4। तर ह्याच्या पुढची अँगल आपण घेणार नाही, 2π च्या पुढची, म्हणून ह्याला म्हटलं जातं प्रिन्सिपल सोल्युशन। द अँगल इज लाईज बिटवीन 0 to 2π। या पद्धतीने तुम्ही कुठं पॉझिटिव्ह आहे त्याच्यानुसार बघा आणि त्याच्यामध्ये आलेले जे आन्सर आहे ते फक्त काय करा π - θ ह्याच्यामध्ये टाका, तुम्हाला